लातूरमध्ये आले की आपल्या महाराजांचं दर्शन घेतलं, मग नंतर निघालो आपल्या तिरुपतीच्या प्रवासाला। तर नमस्कार मंडळी, मी शुभम आणि आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या लातूर ते तिरुपतीचा प्रवास मात्र आज खूप खास होता, कारण आपल्यासोबत मावस भावाची गँग होती। आपल्या लातूरमध्ये सुमित मोबाईल शॉप असलेला हा एक माझा भाऊ आहे। इथे थांबायचं कारण मात्र आपली तिरुपतीची ट्रेन रात्रीच्या 3 वाजताची होती। रात्री 11 वाजता भैयाच्या हॉटेलवर जाऊन घरून आणलेला डब्बा आणि हाताने केलेली खिचडी आणि भैयाच्या हॉटेलची बेस्ट वाली मिसळ या सगळ्या गोष्टीवर दाबून ताव मारला। पण मिसळ मात्र खतरनाकच होती। रात्री 12 वाजता भैयाच्या गाडीने लातूरच्या रेल्वे स्टेशनचा प्रवास चालू झाला। आमच्या सोबत येणारे सगळे कार्यकर्ते मात्र लय जोमात होते, कारण आपली मावस भावासोबतची पहिलीच ट्रिप आहे। लातूरचं रेल्वे स्टेशन बी असं काय जास्त लांब नाही। लवकरात लवकर पोहोचून बॅगा काढायला चालू केल्या। कुठे फिरायचं म्हटलं की आपल्या अंगातला आधीच उत्साह जास्त वाढतो, आणि आपल्यासोबतची ब्रदर गँग पण तशीच आहे। पण एका गोष्टीचं मात्र दुःख होतं की आपला सुमित भैया आपल्या प्रवासाला सोबत येत नव्हता। स्टेशनला आले की आपल्या गाडीचा आधी नंबर बघून घेतला। बोर्डवर आपल्या गाडीचं नाव नसल्या कारण रिलॅक्सरित्या पूर्ण बॅगा आणि माणसं आपले सगळे मध्ये निघालो। आपली भारतीय ट्रेन मात्र कधी टाइमवर येत नसते। ट्रेनचा टायमिंग मात्र डबल झाल्या कारण लातूरच्या रेल्वे स्टेशनवर फिरण्यासाठी आपल्यापाशी खूप टाइम होता। पण काय म्हणणार राव, आपलं लातूर मात्र खूप डेव्हलप होत आहे। आपल्या कॅमेरामॅनची जिम्मेदारी मात्र आपल्या भावाला देण्यात आली, त्यामुळे जेवढ्या होतील तेवढ्या रील शूट करून घ्यावं म्हटलं। पण यामधले आपण कच्चे खिलाडी